निमो बघितलं ना भारी. मी दाखवला निमो. बघूया, आज मी जरा जास्त खोल पाण्यात जायचा विचार केलाय. सर्व माझी तयारी आहे. मीन्स मल्टीलेअरची माझी ही आहे, काय बोलतात त्याला, सेफ्टी रिंग, लाईफ जॅकेट सर्व आहे. केंड मासा मेलेला इकडे. ए झाली का तयारी? 2 मिनटं. किती वेळ? मी इकडे सर्व इक्विपमेंट घेऊन तयार आहे. हो सही आहे. जस्ट मी स्टार्ट केला. आणि हा कोणता मासा आहे? ओके, हा कटल फिश आहे. अरे पण याचा पार्टनर कुठे गेला यार? कटल फिश युजली पेअरमध्येच राहतात. दोन्ही कटल फिश आहेत एकसाथच राहतात, मेल फिमेल. मला वाटतं फिशिंगमध्ये एकाचा शिकार झाला असावा. ओके, हा आता खडकत आहे, म्हणण्याचा रंग पण असा खडकासारखा झालेला आहे, ओळखायला पटकन येत नाही. ओके, बाय बाय. इकडे प्रवाळ खूप आहे, त्याच्यामुळे असे चांगले मासे दिसतात. हे इकडे छोटे मासे खूप आहेत. सर्व जो प्लेस आहे ह्यांनीच भरून गेलेला आहे. ह्याने एंगेजमेंट वाढते, बरं वाटतं स्नॉर्कलिंग करायला की हा काहीतरी दिसतंय कंटिन्युअसली. टर्टल तर इकडची जान आहेत. सर्वीकडे टर्टल इकडे दिसतात. इवन बीचवरून पण दिसतात इकडे टर्टल्स. खूप फेमस आहेत. पण कासवांना असं पोहताना बघण्यात, जे फ्री स्विम करतात, एकदम खूप भारी वाटतं, जे बघण्यासारखं आहे. माझ्या सर्वात आवडीचा कोणता मासा असेल तर हा आहे, जो फ्लॅट फिश आहे. याला मी लॅप पण बोलतो. हा असा शांत पडून राहतो, कुठे हालचाल जास्त करत नाही. मनात म्हणत असेल काय ते कर, मी इकडून हलणार नाही. निमो बघितलं ना भारी. मी दाखवला निमो. ओके, जेव्हा मूवी आली होती तेव्हा असं वाटायचं की भाई हा मासा दिसला म्हणजे झालं, बस सर्व काय झालं. छोटे छोटे मासे आहेत. हा टोळ माशाचा छोटा पिल्लू आहे. याचा कलर आणि रेतीचा कलर सेम आहे. पाण्यात दिसत पण नाही लांबून. कटल फिश बघून कसं वाटलं? ओके, लांबचा प्रवास पण झाला. आता ऑलमोस्ट आम्ही किनाऱ्याला आलेलोच आहे. चला, खडकाला पण काय काय मासे आहेत, एकदम छोटे छोटे. ओके, फायनली इट वॉज रिअली गुड.